आपलं नाव कसं? माझं नाव संजय लप्पा खमितकर. आम्ही मूळचे गजेंद्रगड गदग जिल्ह्यातले इथं आणि काही वर्षापूर्वी आमचं कुटुंब आमचे पूर्व सगळे तिकडं पुण्यामध्ये आले होते पोटापाण्यासाठी. ते तिथं राहिले. त्यानंतर 12 जुलै 1961 रोजी पुण्यातलं पानशेत आणि खडकवासला धरण फुटून पुणे शहरामध्ये जो महापूर आला होता त्यामध्ये माझे चुलते कैलासवासी श्री किसन महादेव खमितकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एशिया पार्कमध्ये काम करत असताना ती होडी घेऊन जाऊन त्यांनी 175 नागरिकांचे प्राण वाचविलेले आहेत, त्यामध्ये मुले आणि स्त्रिया अधिक. त्याबाबतचं आम्हाला प्रमाणपत्रही मनपा फायर सुपरिटेंडेंटने दिलेलं आहे. आणि त्या कार्याबद्दल आजपर्यंत आम्ही अनेक ठिकाणी भेटून अनेक गोष्टी करूनही आज न्याय मिळालेला नाही. त्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी फेरावालसुद्धा पाठवलेला होता. आज मधील काळात मी माननीय राष्ट्रपतीजी श्री ज्ञानी जयसिंगजी यांना पदावर असताना, माननीय राष्ट्रपतीजी श्री व्यंकटरमणजी यांना पदावर असताना भेटूनही आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं काम करून देऊ म्हणून. परंतु राज्य शासनाने आजपर्यंत त्यांच्याकडं योग्य ती कागदपत्र न पाठवल्यामुळं आमचं हे जे ह्या कार्याबद्दल असणारं जीवन रक्षा पदक आहे त्यांच्या हयातीत मिळालं नाही आणि मीही आजपर्यंत प्रयत्न करून मिळालेलं नाही. जर महाराष्ट्रातील एवढ्या लोकांना आम्ही आजपर्यंत भेटून अनेक वेळा पेपरला बातम्या येऊन मुलाखती येऊनही कुणीही दखल घेत नाही. म्हणून मी आज मला मिळालेल्या माहितीप्रमाणे बेळगावच्या मानव अधिकार संघटनेकडे मदत मागायला म्हणून आलेलं आहे. त्यांनी जर मनावर घेऊन आणि आमचं काम करून मी आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही हात जोडून विनंती करेल की त्यांनी हे जागतिक लेवलला जे काम झालेलं आहे, जगामध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झालेली आहे, तर त्यांनी माननीय राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतीजींना आणि आदरणीय पंतप्रधान श्री मोदीजींना याबाबत माहिती देऊन वैयक्तिकरित्या लक्ष घालण्यास सांगून आजपर्यंत जो न्याय आम्हाला मिळाला नाही. मी माझं आयुष्य स्वतःचं, आता माझं वय 67 आहे, यासाठी धडपडूनही आम्हाला कुठेही किंमत मिळाली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, जर ह्या गोष्टीला जर तुम्ही अशा धाडसी सहकार्याला लोकांच्या मदतीला धावून जाण्याची आल्या तर मदत करत नाही. राज्य सरकार कुठली दखल घेत नाही. इतर लोकांना 1 माणूस 2 माणूस वाचायला काय केलं तर त्यांचे सत्कार वगैरे होतात. कारण माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मी पत्र्याच्या शेडमध्ये राहतो आणि त्याचे पुरावे मी आपल्याला देईल. म्हणून माझ्याकडे कोणीही पाहत नाही. आमच्या ह्या कार्याची कुठेही दखल घेतली जात नाही. आमची परिस्थिती बिकट आहे म्हणूनच आम्ही आजपर्यंत माघारी पडलो. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याबाबत लक्ष द्यावं आणि काहीतरी न्याय मिळेल. एका भारतीय नागरिकाला, जगामध्ये ज्याचं नाव झालं त्या नागरिकाला आपण न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा करून मी ह्या मानव अधिकार संघटनेकडे आलेलो आहे. त्यांनी मध्यस्थ करून सर्वांशी संपर्क साधून आणि योग्य त्या दिशेने त्यांनी काय करता येईल, कारवाई करता येईल, त्याच दृष्टीने त्यांनी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे.